आज आपण भिजवलेल्या हिरव्या वाटाण्याची भाजी बनवणार आहोत. बटाटा घालून बनवणार आहोत. खूप छान बनते. तर त्यासाठी इथे मी हिरवे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. फोडणीसाठी यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडली की आपण यामध्ये जिरं घालून घेऊयात. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि लसूण आलं ठेचून घातलेलं आहे. लसूण थोडं जास्त प्रमाणात घालायचं आहे. त्यानंतर हळद आणि आपला घरगुती लाल तिखट घालून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. त्यानंतर यामध्ये वाटाणे आणि बटाट्याचे तुकडे घालायचे आहेत. बटाट्याचे तुकडे थोडे मोठेच ठेवायचे आहेत कारण वाटाणे शिजायला थोडा टाईम लागतो त्यामुळे. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरही आपल्याला पाणी ठेवून मीडियम आचेवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजीमधलं पाणी जसजसं आटेल तसं त्यामध्ये ताटावर ठेवलेलं जे गरम पाणी आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे. एकदम जास्त पाणी भाजीमध्ये घालायचं नाही. पुन्हा भाजी एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण भाजीला लागणारं वाटण बनवणार आहोत. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर याचं कोरडंच असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपली भाजी अर्धवट शिजलेली आहे. यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो आणि तयार केलेलं वाटण, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला पावडर घालायचे आहे. ताटावर ते ठेवलेलं थोडंसं पाणीही घालून घ्यायचं आहे. सर्व छान एकजीव करून घ्यायचं. आता आपण पुन्हा भाजीवर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि ताटावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आता ही भाजी आपल्याला मीडियम आचेवर शिजवून घ्यायची आहे. वाटाणा चांगला शिजला की आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आपली वाटाणा बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे. अशा पद्धतीने बनवलेली वाटाण्याची भाजी खूप छान लागते. तुम्ही सेम ही भाजी याच पद्धतीने कुकरलाही बनवू शकता. अगदी झटपट होते आणि वाटाणेही चांगले